नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञान मंचावर. कधी तुम्हाला असं वाटलंय का, सगळं असूनही काहीतरी कमी आहे? यश आहे, पैसा आहे, लोक आहेत, पण तरीही मन शांत नाही. कधी-कधी असं वाटतं, आपण धावत आहोत, पण कुठे जातोय हेच कळत नाही. आणि सर्वात मोठा प्रश्न, मी नेमका कोण आहे? हे प्रश्न आजचे नाही आहेत. हेच प्रश्न हजारो वर्षांपासून मानवाला पडत आले आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधताना मानवाने अनेक मार्ग शोधले, अनेक ग्रंथ निर्माण झाले. पण त्या सगळ्यांमध्ये एक असा ग्रंथ आहे, जो फक्त वाचण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. तो म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सुमारे 700 वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आजही तितकाच जिवंत आहे. कारण हा ग्रंथ शब्दांपुरता मर्यादित नाही, तो अनुभव आहे, तो जाणीव आहे. तो आपल्याला सांगतो मन कसं शांत ठेवायचं, दुःख कसं समजून घ्यायचं आणि खरा आनंद कुठे आहे. आज आपल्या आयुष्यात सगळं आहे, तंत्रज्ञान आहे, सुविधा आहेत, माहिती आहे, पण तरीही काहीतरी कमी आहे. मन शांत नाही, विचार थांबत नाहीत आणि समाधान मिळत नाही. याच ठिकाणी ज्ञानेश्वरी आपल्याला थांबवते. ती सांगते, थोडा वेळ बाहेर पाहणं थांबवा आणि आत पाहायला सुरुवात करा. कारण खरा आनंद बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे फक्त शब्द वाचणं नाही, ती समजून घ्यावी लागते, ती अनुभवावी लागते आणि ती जगावी लागते. कारण हा ग्रंथ आपल्याला जग दाखवत नाही, तो आपल्याला आपलंच प्रतिबिंब दाखवतो. ज्ञानेश्वरी म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास. आणि हा प्रवास सुरू होतो तेव्हा जेव्हा माणूस स्वतःला प्रश्न विचारतो, मी कोण आहे, मी का जगतो आहे आणि माझ्या जीवनाचा खरा अर्थ काय आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण हळूहळू बाहेरच्या जगातून आतल्या जगाकडे वळायला लागतो. आणि तेव्हाच ज्ञानेश्वरीची खरी सुरुवात होते. आणि जेव्हा माणूस आतल्या जगाकडे वळायला लागतो, तेव्हा त्याला एक गोष्ट हळूहळू जाणवायला लागते, की आपल्या आजूबाजूचं जग जसं दिसतं तसं ते नेहमीच नव्हता. एक काळ असा होता जेव्हा समाज अज्ञानात बुडालेला होता. ज्ञान फक्त काही लोकांपुरतं मर्यादित होतं. सामान्य माणसाला ना ज्ञान मिळत होता, ना स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करण्याची संधी. जात पात, भेदभाव, अन्याय या सगळ्यांनी समाजाला घट्ट पकडून ठेवलं होतं. लोक देवाला घाबरत होते, पण त्याला समजून घेत नव्हते. धर्म होता, पण त्यात आत्मा नव्हता. कर्मकांड होतं, पण त्यात सत्य नव्हतं. लोक पूजा करत होते, पण त्यांना माहीत नव्हतं ते का करत आहेत. भीती, अंधश्रद्धा आणि अज्ञान या तिन्ही गोष्टींनी समाजाला वेढून टाकलं होतं. सामान्य माणूस फक्त जगत होता, पण त्याला जीवनाचा अर्थ कधी समजला नव्हता. अशा काळात ज्ञान म्हणजे काही मोजक्या लोकांचं साधन होतं आणि बाकी सगळे फक्त त्याच्या बाहेर उभे होते. पण या अंधारातही एक गोष्ट शांतपणे तयार होत होती. एक विचार, एक प्रकाश, एक परिवर्तन. हा विचार असा होता, ज्ञान सर्वांसाठी असलं पाहिजे. देव सर्वांचा आहे आणि सत्य कुणाचं खाजगी नाही. हीच ती ठिणगी होती ज्याने पुढे एक मोठी ज्योत पेटवली. कारण जेव्हा समाजात अंधार वाढतो, तेव्हा कुठेतरी प्रकाश जन्माला येतोच. आणि हाच प्रकाश लवकरच संपूर्ण समाजाला दिशा देणार होता. ज्ञानाचा प्रवाह फक्त काही लोकांपुरता न राहता सर्वांपर्यंत पोहोचणार होता. आणि या बदलाची सुरुवात एका साध्या पण महान विचाराने झाली, की प्रत्येक माणसाला ज्ञान समजण्याचा अधिकार आहे. आणि जेव्हा हा विचार जन्म घेतो, तेव्हा इतिहास बदलायला सुरुवात होते.
आणि जेव्हा इतिहास बदलायला सुरुवात होते तेव्हा त्या बदलामागे नेहमीच एखादी असामान्य व्यक्ती उभी असते. अशाच एका महान व्यक्तिमत्वाचा जन्म झाला, संत ज्ञानेश्वर माऊली. पण त्यांचं आयुष्य सुरुवातीपासून सोपं नव्हतं. लहान वयातच त्यांनी आयुष्याची कठोर बाजू पाहिली. समाजाने त्यांना स्वीकारलं नाही, त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केलं गेलं. आई-वडिलांचा आधार हिरावला गेला आणि 4 लहान भावंडं या कठीण जगात एकटी पडली. हे सगळं एका लहान मुलासाठी किती कठीण असेल याची आपण कल्पना करू शकतो. पण इथेच ज्ञानेश्वर माऊली वेगळे ठरतात. ते या दुःखात हरवले नाहीत, ते या अंधारात थांबले नाहीत. त्यांनी या सगळ्या अनुभवांना आपल्या जीवनाचं शिक्षण बनवलं. जिथे लोकांनी त्यांना नाकारलं तिथे त्यांनी स्वतःला शोधायला सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यात एक मोठा टप्पा आला, नाथ संप्रदायाचा स्वीकार. त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ त्यांचे गुरु झाले आणि इथून सुरू झाला ज्ञानाचा खरा प्रवास. हा प्रवास बाहेरच्या जगाचा नव्हता, तो होता अंतर्मनाचा. त्यांनी स्वतःला समजून घ्यायला सुरुवात केली, आत्म्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना जाणवायला लागलं की सत्य बाहेर नाही, ते आत आहे. या जाणीवेमुळे त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी जगाकडे पाहण्याची पद्धत बदलली. जिथे लोकांना फक्त भेदभाव दिसत होता तिथे त्यांनी एकता पाहिली. जिथे लोकांना फक्त अंधश्रद्धा दिसत होती तिथे त्यांनी सत्य शोधलं. आणि या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं ठेवायचं नाही, हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण जे दुःख त्यांनी अनुभवलं ते दुसऱ्यांना अनुभवायला लागू नये. आणि इथूनच सुरू झाला एक महान निर्णय, जो पुढे जाऊन ज्ञानेश्वरीच्या रूपात साकार झाला. आणि जेव्हा एखादा महान विचार आकार घ्यायला लागतो तेव्हा तो फक्त मनात राहत नाही, तो कृतीत उतरतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या आयुष्यातही तो क्षण आला. त्यांच्या अंतर्मनात तयार झालेलं ज्ञान आता जगासमोर मांडायचं होतं. ते फक्त स्वतःसाठी नव्हतं, ते संपूर्ण समाजासाठी होतं. नेवासा या पवित्र स्थळी ज्ञानेश्वर माऊलींनी प्रवचन द्यायला सुरुवात केली. ही प्रवचनं वेगळी होती. ती फक्त शास्त्र सांगणारी नव्हती, ती जीवन समजावणारी होती. ती शब्दांमध्ये नव्हती, ती अनुभवात होती. लोक त्यांच्या आजूबाजूला बसत होते आणि प्रथमच त्यांना असं वाटत होतं, कोणीतरी आपल्याशी आपल्या भाषेत बोलत आहे, कोणीतरी आपल्याला समजून घेत आहे. आणि इथंच ज्ञानेश्वर माऊलींनी एक मोठा निर्णय घेतला. संस्कृत नाही, मराठी भाषा निवडली. हा निर्णय फक्त भाषेचा नव्हता, तो विचारांचा होता. कारण त्या काळात ज्ञान संस्कृत भाषेत बंदिस्त होतं आणि सामान्य माणूस त्या ज्ञानापासून दूर होता. पण माऊलींना हे मान्य नव्हतं. त्यांना वाटत होतं ज्ञान सगळ्यांसाठी आहे. देव सगळ्यांचा आहे आणि सत्य कोणाचं खाजगी नाही. म्हणून त्यांनी गीतेचा भावार्थ मराठीत सांगायला सुरुवात केली, सोप्या शब्दांत, ओव्यांच्या माध्यमातून, ज्यामुळे प्रत्येक माणूस ते सहज समजू शकेल. आणि अशा प्रकारे त्या प्रवचनांतून जन्माला आला ज्ञानेश्वरी. हा ग्रंथ लिहिला गेला नाही, तो बोलला गेला, तो अनुभवला गेला आणि मग शब्दांत उतरला. ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त तत्वज्ञान नाही, ती आहे जीवनाशी जोडलेली शिकवण. ती आहे मनाला स्पर्श करणारी भाषा. आणि सर्वात महत्त्वाचं, ती आहे प्रत्येक माणसासाठी खुला असलेला ज्ञानाचा मार्ग. याच क्षणापासून ज्ञानाचा प्रवाह बदलला. तो काही लोकांपुरता राहिला नाही, तो सर्वांपर्यंत पोहोचायला लागला. आणि समाजात एक शांत पण मोठा बदल हळूहळू घडायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ज्ञानाचा प्रवाह सर्वांपर्यंत पोहोचायला लागतो तेव्हा तो फक्त विचार बदलत नाही, तो संपूर्ण समाज बदलायला सुरुवात करतो. ज्ञानेश्वरीचा प्रवाहही तसाच होता. ती फक्त अध्यात्म शिकवत नव्हती, ती माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवत होती. त्या काळात धर्म म्हणजे काय
कर्मकांड, रीतिरिवाज आणि अंधानुकरण. लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी विधी करत होते, पण स्वतःचं मन समजून घेत नव्हते. आणि याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी एक मोठा प्रश्न विचारला. धर्म म्हणजे नक्की काय? फक्त पूजा, फक्त विधी, की त्यापेक्षा काहीतरी खोल आहे? त्यांनी स्पष्ट सांगितलं, धर्म म्हणजे बाहेरचा दिखावा नाही, धर्म म्हणजे अंतर्मनाची शुद्धता. जर मन शुद्ध नसेल तर कोणतीही पूजा निरर्थक आहे. जर विचार चुकीचे असतील तर कोणताही विधी उपयोगाचा नाही. ही शिकवण त्या काळासाठी धक्कादायक होती, कारण लोकांना पहिल्यांदाच कोणीतरी सत्य सांगत होतं. ज्ञानेश्वरी सांगते, देव मंदिरात बंद नाही, तो प्रत्येक माणसात आहे. म्हणून दुसऱ्याला दुखावणं म्हणजे देवाला दुखावणं, आणि दुसऱ्यावर प्रेम करणं म्हणजे देवाची पूजा करणं. ही विचारसरणी समाजात एक नवा बदल घडवू लागली. लोक हळूहळू समजू लागले की भक्ती म्हणजे फक्त मंत्र नाही, भक्ती म्हणजे भावना आहे, भक्ती म्हणजे समर्पण आहे, भक्ती म्हणजे प्रेम आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग आहे. ज्ञानेश्वरीने माणसाला बाह्य जगातून आतल्या जगाकडे नेलं. ती सांगते, स्वतःला ओळखा, स्वतःच्या विचारांना समजा, कारण जो स्वतःला समजतो तोच खऱ्या अर्थाने जगाला समजतो. हीच ज्ञानेश्वरीची ताकद आहे. ती फक्त उत्तरं देत नाही, ती प्रश्न विचारायला शिकवते. आणि जेव्हा माणूस स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हा त्याचा खरा प्रवास सुरू होतो. आणि जेव्हा माणसाचा खरा प्रवास सुरू होतो तेव्हा तो हळूहळू स्वतःकडे परत यायला लागतो. ज्ञानेश्वरी इथेच आपल्याला पुढचा मार्ग दाखवते. ती सांगते, जीवनात 3 महत्त्वाचे मार्ग आहेत: कर्म, भक्ती आणि ज्ञान. हे 3 वेगळे मार्ग नाही आहेत, तर एकाच सत्याकडे जाणारे 3 प्रवास आहेत. सर्वात आधी कर्म. आपण प्रत्येकजण काही ना काही करत असतो. काम, जबाबदाऱ्या, नाती. पण त्या सगळ्यात एक गोष्ट आपण विसरतो. आपण अपेक्षा ठेवतो. आपण काम करतो, पण त्याच्या बदल्यात काहीतरी हवं असतं. आणि इथूनच दुःख सुरू होतं. ज्ञानेश्वरी सांगते, काम करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा जितकी मोठी तितकं दुःख मोठं. निस्वार्थ कर्म म्हणजे स्वतःसाठी नाही, तर कर्तव्य म्हणून काम करणं. आणि जेव्हा माणूस असं काम करतो तेव्हा त्याला शांती मिळते. यानंतर येतो भक्तीचा मार्ग. भक्ती म्हणजे फक्त देवाला नमस्कार करणं नाही. भक्ती म्हणजे पूर्ण विश्वास, जिथे प्रश्न संपतात आणि समर्पण सुरू होतं. भक्ती म्हणजे मी सोडणं, कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अंतर आहे. आणि जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हा देव आणि भक्त एक होतात. ज्ञानेश्वरी सांगते, देव दूर नाही, तो तुमच्यातच आहे, फक्त त्याला अनुभवण्याची गरज आहे. आणि मग येतो ज्ञानाचा मार्ग. हा सर्वात खोल प्रवास आहे. स्वतःला विचारणं, मी शरीर आहे की काहीतरी वेगळं? ज्ञानेश्वरी सांगते, शरीर बदलतं, पण आत्मा कायम असतो. जो स्वतःला आत्मा म्हणून ओळखतो तो भयातून मुक्त होतो. तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून वर उठतो. हे 3ही मार्ग शेवटी एका ठिकाणी पोहोचतात: आत्मज्ञान, जिथे माणूस स्वतःला ओळखतो. आणि जेव्हा स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला कळतं की तो कधीच वेगळा नव्हता, तो नेहमीच त्या परमसत्याचा भाग होता. ज्ञानेश्वरी आपल्याला हळूहळू या जाणीवेकडे घेऊन जाते. ती आपल्याला बदलत नाही, ती आपल्याला आपलं खरं रूप दाखवते. आणि जेव्हा माणूस आपल्या खऱ्या रूपाकडे पाहायला लागतो तेव्हा त्याच्या जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. ज्ञानेश्वरी इथेच सर्वात मोठी शिकवण देते. ती सांगते,
जग बदलायचं असेल तर आधी स्वतः बदलायला लागतो. आज आपण ज्या जगात जगतो तिथे सगळं वेगानं चाललं आहे. स्पर्धा आहे, ताण आहे, अपेक्षा आहेत. प्रत्येक जण काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत आहे. पण या धावण्यात आपण स्वतःला हरवून बसलो आहोत. आपण बाहेरचं सगळं मिळवत आहोत, पण आत रिकामं वाटतं. ज्ञानेश्वरी इथेच थांबवते. ती सांगते, तुम्ही जे शोधत आहात ते बाहेर नाही. तुम्ही जितकं बाहेर धावता तितकं स्वतःपासून दूर जाता, आणि जितकं आत पाहता तितकं स्वतःच्या जवळ जाता. हीच खरी दिशा आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते, मनावर नियंत्रण ठेवा, कारण मनच आपल्याला भटकवतं आणि मनच आपल्याला शांत करू शकतं. जर मन अस्थिर असेल तर जग कितीही चांगलं असलं तरी आपल्याला शांतता मिळणार नाही. पण जर मन शांत असेल तर परिस्थिती काहीही असो, आपण आनंदी राहू शकतो. हीच खरी शक्ती आहे. ज्ञानेश्वरी सांगते, आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही, तो आपल्या मनाच्या अवस्थेत आहे. आणि म्हणूनच तुमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कसे आहात हे महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला एक वेगळी दृष्टी देते. ती आपल्याला शिकवते, जीवन म्हणजे फक्त जगणं नाही, तर समजून घेणं आहे. स्वतःला समजून घेणं, इतरांना समजून घेणं. आणि जेव्हा ही समज येते तेव्हा हळूहळू मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि जीवन हलकं वाटायला लागतं. ज्ञानेश्वरीचा खरा उपयोग इथेच आहे. ती आपल्याला काहीतरी नवीन देत नाही, ती आपल्याला जे आधीपासून आपल्या आत आहे ते दाखवते. आणि जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला कळतं की तो कधीच अपूर्ण नव्हता. आणि जेव्हा माणसाला जाणवतं की तो कधीच अपूर्ण नव्हता, तेव्हा त्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलतो. जीवन अचानक सोपं वाटायला लागतं, कारण तो बाहेर काही शोधत नाही, तो आत अनुभवायला लागतो. ज्ञानेश्वरी आपल्याला इथेच आणते. ती शेवटी कोणतं नवतत्वज्ञान देत नाही, ती आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची आठवण करून देते. ती सांगते, तुम्ही जे शोधत आहात ते तुम्ही आधीपासून आहात, फक्त विसरलात. म्हणूनच सगळा प्रवास आहे आठवणीचा, स्वतःकडे परत जाण्याचा. ज्ञानेश्वरी म्हणजे बाहेरून काही मिळवण्याचा मार्ग नाही, ती आहे आत जे आहे ते ओळखण्याचा मार्ग. या प्रवासात माणूस हळूहळू बदलतो. त्याचे विचार बदलतात, त्याची भावना बदलते, त्याची दृष्टी बदलते. आणि मग तो फक्त स्वतःसाठी जगत नाही, तो इतरांसाठीही जगायला लागतो. कारण त्याला कळतं, सर्वांमध्ये तोच आत्मा आहे, कोणी वेगळं नाही, कोणी परकं नाही. हेच समतेची भावना, हेच खरी भक्ती. ज्ञानेश्वरीचा शेवट हा शेवट नसतो, तो एक नवीन सुरुवात असतो. एक असा प्रवास जो आयुष्यभर चालतो. कारण ज्ञानेश्वरी वाचून संपत नाही, ती जगावी लागते, ती अनुभवावी लागते. आणि जेव्हा ती अनुभवली जाते तेव्हा जीवन बदलतं. मित्रांनो, ज्ञानेश्वरी हा फक्त एक ग्रंथ नाही, ती एक अनुभूती आहे, ती एक मार्ग आहे, ती एक प्रकाश आहे. जर आपण तिचा अर्थ समजून घेतला तर जीवन अधिक शांत, अधिक आनंदी आणि अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं. जय ज्ञानेश्वर माऊली, जय हरी विठ्ठल. अशाच ज्ञानासाठी ज्ञानमंच सोबत जोडलेले रहा.